ताई हे सगळं पटतंय का? हे काय सुरू आहे? हेतू काय वाटतो? मूळ हेतू काय या सगळं? प्लीज थांबा सर, नका जाऊ, थांबा. महाराष्ट्राला ऐकायचं तुम्हाला. अपेक्षा करते की वकील साहेब थांबतील पूर्ण वेळ नाही थांबणार थांबणार. धाडसी आहेत ऐकतील ते ते. पूर्ण वेळ चर्चा. मी मघाशीही त्यांच्या संबंधाने बोलताना म्हटलं होतं की घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. हम्म. जर सगळ्याच वकिलांनी ठरवलं की फक्त फिर्यादींचीच बाजू ऐकायची तर आरोपींची बाजू कोण ऐकणार? कोर्टामधला युक्तिवाद महत्वाचा असतो, कारण आरोपी गुन्हा सिद्ध होईपर्यंत गुन्हेगार होत नाही. त्यामुळेच आपण त्याचा उल्लेख आरोपी असा करतो. परंतु जेव्हा आपण असा उल्लेख आरोपी असा करतोय आणि त्याला प्रत्येकाला आपली बाजू मांडायचा अधिकार आहे, अगदी या संसदीय लोकशाहीमध्ये स्वीकारलेली जी न्याय व्यवस्था आहे, या न्याय व्यवस्थेमध्ये कसाबला सुद्धा बाजू मांडायचा अधिकार या देशामध्ये दिला गेला. हो. सो आरोपीला आपली बाजू मांडायचा अधिकार आहे आणि तो वकील निवडायचा अधिकार आहे. या न्यायाने जे आता काही आरोपींचे वकील इथं मांडताहेत तो त्यांचा अधिकार आहे, प्रश्नच नाही. त्यासाठी आपल्या आरोपीला वाचवण्यासाठी त्यांनी त्यांची अख्खी बुद्धी पणाला लावली पाहिजे, लावावी त्यांनी, त्याला पण हो. काही हरकत नाही. पण मला असं वाटतंय की बुद्धिमत्ता पणाला लावायची की नीतिमत्ता पणाला लावायची हे त्यांनी ठरवायचंय. कारण ते ज्या पद्धतीने बोलतायत, मला वकील साहेब तुम्हाला बघून बघून ना दामिनी पिक्चर मधले ऍडव्होकेट चड्डा आठवता येतो कि दामिनी जैसी जुगनू तो मेरे इर्द गिर्द ऐसे ही भटकते हैं, मैं झटकना भूल जाएंगे. काय होतंय माहितीये का गुरुजी? प्रॉब्लेम असा आहे की तुमच्यासारखे वकील महोदय ज्या वेळेला येतात ना, जे व्यावसायिक तत्व, एक प्रोफेशनल इथिक्स नावाची जी गोष्ट आहे, ती प्रोफेशनल इथिक्स नावाची गोष्ट सगळीच अगदी धाब्यावर बसवतात. त्यावेळेला प्रॉब्लेम असा होतो की अशाच सगळ्या आर्ग्युमेंट आणि अशाच सगळ्या आरोपांचा विचार करत पुन्हा कुणीही तुमच्याकडे न्याय मागायला येत नाही. आपल्याकडे जे मी म्हटलं ना मागेही की सामाजिक प्रतिष्ठेचे जे मानक आहेत ते इतके घाणेरडे आणि गलिच्छ पद्धतीने सेट केलेले आहेत की त्याचाच नेमका आधार घेत तुमच्यासारखे वकील आरोपींना वाचवण्यासाठी फार पुढाकार घेतात. अडचण अशी आहे की तुम्ही सरळ सोटपणे सांगून मोकळे होता की ते काही 24 तासाच्या आतले व्रण आहेत का? महोदय, कदाचित आपण विसरताय का की अहो जर शवविच्छेदन अहवालात ते व्रण आलेले आहेत तर ते 8 तासाचे आहेत की 12 तासाचे आहेत की 24 तासाचे आहेत. मुळात मृत्यू होताना तिच्या अंगावर तिच्या मृत्यू उपरांत शवविच्छेदन अहवालात ते व्रण आलेले आहेत, याचा अर्थ तिला मारहाण झालेली आहे हे क्लिअर आहे. आता तिला मारहाण झाली त्यावर तुमचं असं म्हणणं आहे की जुजबी मारहाणीला कुणी काही मारहाण म्हणतंय का? महोदय, एक मिनिटासाठी आपण आपल्या करून घ्यावं बरं. काय तुम्ही तुमच्या पत्नीला अशा पद्धतीने मारहाण करणं तुमच्या पत्नीला आवडेल का हो? तुमची पत्नी काय हसत हसत येईल का? छे छे, काय मला तर माझं तर ऍडव्होकेट विपुलवर माझं इतकं प्रेम आहे की काय हरकत आहे थोडंसं मारलं तर. मला म्हणजे 10-20 ठिकाणी मारलं म्हणून असं काय फरक पडतोय? हे तुम्हाला पटतंय? फर्ज करा तुम्ही वकील नाही आहात, तुम्ही वैष्णवीच्या वडिलांच्या ठिकाणी आहात, तुम्हाला बरं वाटेल? बाप म्हणून आपल्या पोरीचा मृतदेह बघताना आणि त्या पोरीच्या समोरचे एवढे सगळे व्रण बघताना तुम्ही तरीही म्हणाल की नाही नाही याच्यात काय, ही तर कॅज्युअलच गोष्ट आहे. तुम्ही दुसरं असं सांगताय की नाही नाही म्हणजे मेल्यानंतर सुद्धा तुम्ही काय पद्धतीने छळता एखाद्याला, मेल्यानंतरही किती वाईट पद्धतीने छळता की तुम्ही सांगता की तिच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह चॅट सापडले. गुरुजी, जर तुम्हाला आक्षेपार्ह चॅट सापडले तर राजेंद्र हगवणेला एवढी हगवण लागेपर्यंत पळण्याची गरज का पडली? का पळाले राजेंद्र हगवणे? का थांबले नाही एका ठिकाणी? आणि एका ठिकाणी थांबून त्यांनी ठामपणे का सांगितलं नाही की हे त्यांनी स्वतःहून केलेलं आहे आणि हे एका त्यांनी त्यांच्या काय कुठल्या तरी फ्रस्ट्रेशन मध्ये केलेलं आहे. वी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दॅट कॉज. हे आमच्यासाठी काहीच महत्वाचं नाही. आम्ही स्वतः कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत, असं का म्हटलं नाही त्यांनी? आणि ते का थांबले नाहीत? का पळून गेले ते सगळे लोक? आणि हाच सवाल आहे ताई, हाच सवाल आहे. आणि ताई त्यांना उत्तर द्यायचंय, त्यांना उत्तर द्यायचंय. ताई मी आपल्याला फक्त त्यांचं उत्तर घेऊया. दोन मिनिटात सांगतो. पण विपुलजी विपुलजी फक्त एक गोष्ट, तुम्ही ज्या जखमा बिकमा म्हणालात ना त्या किरकोळ बिरकोळ तर सोडून द्याव. स्त्रीच्या आत्मसन्मानाला जरी ठेच पोहोचली ना तरी ती आत्महत्या करू शकते. बोला पुढे. प्रश्नच नाही सर, बरोबर आहे सर. द्या आता आत्मसन्मानाला जखमा जाऊ द्या. एखादे अशा केसेस आहेत, एखादा व्यक्ती पत्नीला नुसतं इडियट म्हणाला, तिला तो तिच्यासाठी ती हॅरेसमेंट असते, असे सुद्धा केस लो आहेत.
फक्त आपला विषय मग तुम्ही कुठली ती ओळ काढली होती प्रश्न असा सुप्रीम आहे, कोर्टाची तुम्हाला हवी ती महाराष्ट्र- असलेली? आणि त्या ओळीतनं काय मेसेज गेला महाराष्ट्रामध्ये? एक मिनिट, मेसेज आपल्याकडनं गेलेला आहे. तो मेसेज असा आहे, आता मी परत एकदा तुम्हाला सांगतोय, परत एकदाच सांगतो लास्ट, की मारहाण झाली तर मारहाणीच्या बद्दल तिला 100% त्या आरोपीला, त्या आरोपी व्यक्तीला 100% मारहाणी बाबतीतली शिक्षा होते. पण ती मारहाणीची शिक्षा, त्याचे कलम वेगळे, ज्या आपल्या केसमध्ये 323 आणि 324 आहेत. मारहाण झाली ह्यामुळे ऑटोमॅटिकली 304B किंवा 498 मध्ये त्याचा इन्फरन्स असा काढता येत नाही. हे माझा युक्तिवाद होता. ठीक हा आहे. आपण व्यवस्थित ऐका. एकदा ऐका, सर्वांपर्यंत ऐका. पोहोचवावा वकील अशी साहेब. माझी विनंती. आता एक मिनिट, मी फक्त वकील- ताईंच्या ताईंचं उत्तर द्या, ताईंच्या please. प्रश्नाला उत्तर देतो फक्त. ताई 2 मिनिटं द्या मला फक्त. मला फक्त एकच कळकळीची विनंती करायची आहे की माझा रोल आपण कृपा करून लक्षात घ्यावा. मी एक आरोपी म्हणजे बचाव पक्षाचा मी वकील आहे. समाजाला सांभाळायचं, समाजाला अयोग्य मेसेज पासनं थांबवायचं काम हे आपल्यासारख्या समाजसेवक लोकांचं आहे. मी जरी माणूस म्हणून समाजसेवक आहे, एक माणूस आहे, तर ज्या क्षणी मी हा कोट चढवतो त्या क्षणी मला हे करण्याची परवानगी कायदा देत नाही. त्यामुळे मला कुठलीही केसचं गांभीर्य, त्या केसचं स्वरूप पाहून ती केस नाकारायचा अधिकार कोर्टात नाही. केला गेलेला आणि ज्या युक्तिवाद क्षणी बाहेर येऊन मी सांगायचा एखाद्याचं नसतो. वकीलपत्र अंजलिताई, ऐका. अंजलिताई वकील पटतंय का साहेब, तुम्हाला? वकील का साहेब, I can सांगितलं understand. त्याचं कारण वकील साहेब, ऐकून I can घ्या. understand what you are- एक what you मिनिट are ऐकून घ्या. proceeding. मला तुम्ही- हा सुषमाताई पटकन वकील प्लीज. साहेब, तुम्ही जे म्हटलं ते माझ्यापर्यंत पोहोचलं. तुम्ही जे म्हणालात की एकदा तुम्ही आरोपीचे वकील म्हणून कोट अंगावर चढवला की समाजाचा काय दृष्टिकोन काय, या गोष्टींपेक्षा सुद्धा मला माझ्या आरोपीशी माझी बांधिलकी जास्त असते, हे माझ्यापर्यंत पोहोचलं. बरोबर, हे पोहोचलं. चला आता जरा पुढे जाऊया. येस, आता असं त्याच्या पुढे म्हणालात फक्त की- एकच सांगतो, त्याच्या पुढे एकच सांगतो. बोला हा का बोला ना, एकच बोला. सांगतो त्याच्या पुढे, त्या आरोपीचा बचाव करण्याची माझी जबाबदारी असते. आता तो जो काय बचाव करत असताना मी काही आरोपीच्या माहिती जी आरोपीने दिलेली कोर्टापुढे पोहोचवताना जर ती माहितीमुळे एखाद्या माणसाचं मन दुखावलं जात असेल, एखाद्याला चुकीचा संदेश एखादा घेत असेल, तर त्याच्यासाठी मला अंजलिताई. मला